तसेच एक विशेष पत्रकार कवी म्हणून देखील त्यांची ओळख आहे. ज्योतिषी म्हणून देखील ते काम करत आहेत. आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. मातृ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर शब्द येतो तो म्हणजे आई. आईशिवाय कोणी जगू शकतं का? कोणीच नाही. आपल्याला सकाळपासून उठल्यापासून आपल्याला आई आई लागत असते, लागते की नाही? तसेच जे आपले जसे आपल्या जिजाऊंनी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी शिवरायांना घडवले होते, तसंच एका हिरकिणीने आपल्या बाळाला कडेवर घेऊन पूर्ण गट केला होता. अशा जी आई, अशाच आपल्या तुमचे देखील आई वडील आहेत की नाही? तुमच्यासाठी मागे ते देणारे आणि मागे ती इच्छा पूर्ण करणारे, हो की नाही? तसंच आपले वडील देखील आहेत, ते आपले उमराचे फूल म्हणून ओळखले जातात. बघा, कधीच आपलं ते वडील नसेल तुम्हाला जमतं का? नाही. तसेच आई आणि वडील हे आपले उमराचे फुलच आहेत. वडील कोणत्याही प्रकारचं दुःख डोळ्यावर न दिसू देता आनंदाने चेहऱ्यावर हास्य ठेवणारे आपले ते वडील. आणि स्वतःसाठी एकही रुपया ते खर्च करत नाही. सगळा तो खर्च करतात तो आपल्या सुखसुविधांसाठी, करतात की नाही? म्हणूनच आज आपण या मातृपितृदिनी आपल्या आई वडिलांचे पाया देखील पडायचे. आणि अरुण लताळ सर यांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्याला 2 शब्द सांगावे. तुम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहात की या नाथांच्या नगरीमध्ये प्रत्यक्ष ईश्वराने श्रीकृष्णाने 12 वर्ष पाणी भरलं नाथाच्या घरी. भगवान ज्या ठिकाणी काम करतात, परमेश्वर जिथे काम करतो, अशा नगरीमध्ये आपण शिक्षण घेऊन राहिलेल्या आणि गुरुकुल या सुंदर अशा संस्थेमध्ये आपल्याला आचार्य ही पदवी प्राप्त करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कसं करावं आणि विद्यार्थ्यांनी केल्यानं काय फायदा होतो याचे प्राथमिक धडे तुम्हाला या संस्थेच्या मार्फत मिळत आहे. म्हणून पहिल्यांदा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी आज अध्यक्षपदावर बसवून तुमच्या ज्या मॅडम आहेत, लखमले मॅडम, त्यांचे आई आणि वडील योगायोगानं आज मातृपितृदिनी या ठिकाणी तुमच्या पुण्याईने आम्ही या ठिकाणी हजर झालो आणि हा दिवस या ठिकाणी साजरा होत आहे. मुलांनो, या जगात सर्वात श्रेष्ठ जगात दुसरे देव कोणतेच नाही. एकच देव आहे. ज्या देवाला तुम्ही जर ओळखलं, आयुष्यात तुम्हाला कशाची कमी पडणार नाही. ते म्हणजे माता आणि पिता. चालते बोलते देव आहे. आईबद्दल अनेक लेखकांनी किती काही लिहिलं, कवींनी कविता लिहिल्या आणि या जगात आईचा महिमा तितकाच वडिलाचा महिमा सुद्धा वर्णन करून सांगितलेला आहे. कारण तुम्हाला पंढरपूरचं नाव ऐकलंय का? कोणते देव असतात तिथे? विठ्ठल. हे विठ्ठल तिथे कसे उभे आहे? दोन्ही हात कटेवर ठेवून उभे आहे. त्यांना कोणी उभं केलं माहित आहे? त्यांना कटेवर उभं कोणी केलं? कुंडलिक नावाच्या भक्तांना. आणि का उभं केलं? तर कुंडलिक स्वतःच्या आई वडिलांची सेवा करत होते. ज्या वेळेला भगवंत त्या ठिकाणी त्यांच्याकडे आले, त्यावेळेला ते आई वडिलांची सेवा करीत होते. आणि त्यांनी विठ्ठलाला सांगितलं, मी कुठं उभं राहू? जवळची वीट त्या ठिकाणी त्यांना दिली आणि सांगितलं, माझी सेवा संपेपर्यंत तू या विटेवर उभा राहा.
विटेवर या शब्दापासूनच पुढे विठ्ठल हे नाव त्या ठिकाणी प्राप्त झालं. कटेवर हात ठेवण्याचं दुसरं एक कारण सांगितलेलं जातं की जन्माला आल्यानंतर जर तुम्ही विठ्ठलाची सेवा केली, त्याच्याकडे पाहून आई वडिलांची सेवा केली, आई वडिलांना तुम्ही देव मानलं, तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला हा जो भवसागर आहे हा तरुण जाण्यासाठी तुम्हाला कमरे पाण्यातून जायचं काम पडणार आणि तुम्ही सहज परिसरावर जाऊ शकता. तुमचे जे ध्येय आहे, आता जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज युअर एम ऑफ युअर लाईफ, तुमच्या जीवनाचं ध्येय कोणतं आहे असं जर विचारलं तर तुम्ही काय सांगाल? मी डॉक्टर होणार, मी वकील होणार, मी शिक्षक होणार. प्रत्येकाचं वेगळं वेगळं ध्येय असेल. कोणी सायंटिस्ट होणार. मग हे ध्येय साकार होण्यासाठी आपल्याला सातत्याने शिक्षण घ्यावं लागणार आणि शिक्षण घेण्यासाठी आई वडिलांचं सहकार्य आपल्याला लागतच असतं. ते सहकार्य जितकं चांगलं मिळेल आणि आपण आई वडिलांचं ऐकू. सर्वात महत्वाचं काय, लहान वयामध्ये आई वडिलांचं ऐकणं हे अत्यंत गरजेचं असतं. तुम्हाला कल्पना असेल, बाळ गंगाधर टिळकांचं नाव ऐकलं? बाळ गंगाधर टिळक या देशासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च घातलं. जेलमध्ये गेले. देश स्वतंत्र होण्यासाठी त्यांनी जे आटोकाट प्रयत्न केले ते गंगाधर पंत हे शिक्षकच होते आणि त्यांचे जे मूळ बाळ हा नावाचा मुलगा होता, हा लहानपणापासूनच त्या बाळाला पंतांनी सांगितलं होतं की रोज एक कविता तू पाठ कर. काय सांगितलं होतं? एक कविता तू पाठ कर. कारण या वयामध्ये पाठांतर खूप लवकर होतं. पाठांतर खूप लवकर होतं आणि किती काळ टिकतं, किती काळ टिकतं. आता मी पहिल्या वर्गात कोणत्या वर्षी होतो? 1956. 1956 पहिल्या वर्गात होतो. त्या पहिल्या वर्गात पहिली कविता आम्हाला कोणती होती? पहिली ते 4थी पर्यंतचे सगळ्या पुस्तकातल्या सगळ्या कविता आजही माझ्या पाठ आहेत. म्हणजे विसरल्या नाही. कारण गुरुजीनं त्या काळातल्या आमच्याकडून पाठ करून घेतल्या. पाठ करून घेतल्यामुळे त्या अजूनही पाठ आहेत. याचा अर्थ असा की पाठांतर करण्यासाठी हे वय खूप चांगलं असतं. लोकमान्य टिळकांना भविष्यामध्ये त्याच कविताचा खूप आधार झाला, फायदा झाला आणि ते मराठासारखा वृत्तपत्र ते संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये लोकप्रिय ठरलं. अनेक लोक त्यांच्या संपादकीय जो लेख असायचा त्याची वाट पाहायची की आज टिळकांनी कोणता लेख लिहिला असेल. त्यांनी हजारो कविता पाठ केल्या. त्यांना एक पैसा भेटत होता वडिलांकडून, पण त्यांनी अशा किती कविता पाठ केल्या आणि त्या कवितांचं पाठांतर केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. सांगायचा मुद्दा, आई वडिलां त्यांनी कोणाचं ऐकलं? वडिलाचं ऐकलं. वडिलाचं ऐकलं, मोठे बनले. नाव त्यांचं आजही आपण घेतो. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला आई वडिलांशिवाय फक्त तुम्ही शाळेत शिकवणारे गुरु, आई वडील आणि गुरु यांचं ऐकून जो मुलगा आपलं जीवन घडवतो त्या मुलाच्या दृष्टिकोनातून त्याला कोणतंही शिक्षण कठीण जात नाही. खोड्या करणं, मस्ती करणं, मध्ये मध्ये बोलणं हा तर उपजत गुणधर्म असतो. त्याच्याशिवाय माणूस म्हटल्याच जात नाही. पण तरी देखील या सगळ्या गोष्टी करताना ध्येय सोडायचं नसतं. भगवान श्रीकृष्ण अवतार घेतला तरी सांदीपनी ऋषीच्या त्या ठिकाणी शिकायला होते. म्हणजे देवाला सुद्धा या पृथ्वीवर ते अवतार घेण्याचं काम पडलं तरी गुरुकडून शिकावंच लागतं.
असे हे आई वडील आणि गुरु हे आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च ठिकाणी मानले जातात, देवापेक्षाही श्रेष्ठ मानले जातात. आणि म्हणून प्रत्येकाला सांगणं एकच आहे की रोज सकाळी तुम्ही शाळेत येण्याच्या तयारीच्या अगोदर किंवा शाळेत निघताना आज शपथ घ्या की आम्ही रोज शाळेत येताना आमच्या आई वडिलांच्या पाया पडूनच शाळेत येतो. आमचे खरे देव तेच आहे, तेच आम्हाला घडवतात. आजी असली घरात पहिला मान आजीचा. आजी, आजोबा, आई आणि वडील यांना नमस्कार करून जर आपण यायचं ठरवलं तर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल? एकनाथ महाराजांना. कारण त्यांच्या घरी विठ्ठलांना 12 वर्ष पाणी भरलं. देवाला आनंद होतो, संताला आनंद होतो आणि त्या आनंदामध्ये तुम्हाला ते आशीर्वाद देतात की जा बेटा, तुझं कल्याण होईल, तू सुद्धा मोठा होशील. तुम्हाला कोणाकोणाला मोठं व्हायची इच्छा आहे? नाव कमवायची इच्छा आहे? परमेश्वर करो तुमची ही इच्छा, नाथ महाराज नक्की पूर्ण करतील. पण तेव्हा आई वडिलांचं आपण ऐकू तेव्हा, आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली घडू तेव्हा. आणि खरा हा खाली तर या ठिकाणी आज आई वडिलांचा हा मातृ पितृ दिन आपण या ठिकाणी आज साजरा करून राहिलो आणि त्यांचं गुणगान गाऊ लागलो. त्याचं मुख्य कारण हेच आहे की माणसाला पैलू पाडायचे आहे. तुम्हाला एक माहित असेल, हा मोठमोठे दगड असतात ना, त्या दगडामध्ये जो भाग नको असलेला भाग हे लोहार लोक हातोडीनं काढून टाकतात. दगडफोडे लोक जे असतात ना, दगड फोडणारे, ते जो भाग नको आहे तो काढून टाकतात आणि त्याच्यामध्ये देवाची मूर्ती घडवतात. मग तो महादेव असेल, विठ्ठल असेल, श्रीकृष्ण असेल, दगडातून देव जन्माला आणतात. आता आपली स्थिती तशीच आहे. आपण दगड आहोत. आपल्यामध्ये सुद्धा नको असलेला भाग खूप आहे. मस्ती करणं, धिंगाणा करणं, मध्ये बोलणं, कोणत्या तरी फड्या करणं, हा नको असलेला भाग आहे. हा ज्याला काढून टाकणं जमलं तोच मोठा झाला, तोच देव झाला. तुम्हाला देव व्हायचं का दानव व्हायचं तुमच्या हातामध्ये. देव नाही झाले तर दानव नक्की होतं. दानव व्हायचं नसेल, देव व्हायचं नसेल तर तुम्हाला तुमच्या शरीरात जे दोष आहेत ते दोष काढायचा सातत्याने प्रयत्न करा. आणि घरी गेल्यानंतर जास्तीत जास्त टीचरना सांगितलेला अभ्यास हा मन लावून करा. अभ्यास करणं, शिक्षण शिकणं हेच विद्यार्थ्याचं खरा धर्म तोच आहे की आपल्याला ज्ञान मिळवायचं. आणि हे ज्ञानार्जन करण्याचे हे दिवस, एक एक सेकंद तुमचा महत्वाचा आहे. घड्याळ बोले आपल्या वाचे, आला क्षण गेला क्षण. आजचा दिवस उद्या तुम्हाला भेटणार नाही. आज जे शिकायचं ते आजच शिका, उद्या शिकायला भेटणार नाही. आज जे मॅडमने सांगितलं ते उद्या मॅडम पुन्हा तेच सांगणार नाही. कारण बदलत राहतात आणि त्याच्यामुळे आपण ते ठोकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, घरी त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि प्रयत्न सातत्याने केले पाहिजे. हे प्रयत्न करून तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल हो. आणि पुढच्या वेळेस ती ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुमच्यापैकी किती जणांनी हे आईचा नमस्कार सुरू ठेवलेला आहे? आई वडिलांना नमस्कार करून येतात, आई वडिलांचं ऐकतात. हे तुमच्या अभ्यासातून मी पाहिजे. तुमच्या प्रत्येकाच्या वया पाहिजे की रोजचा दिलेला अभ्यास तुम्ही घरी केला का नाही? तुमच्या अक्षरात काही बदल झाला का नाही? स्पेलिंग मिस्टेक होतात का? तुम्हाला बोलताना काही अडचणी येतात का? शुद्ध शब्दांचा उच्चार होतो का? बऱ्याच चुका असतात आणि त्या आपल्याला तशाच आपण ठेवतो आणि त्याचा आपल्याला पुढे मार्ग चांगले मिळवण्यासाठी अडचणी होतात.
अडचणी येतात. आता पहा, आमच्या मुलीचा एक मुलगा अनुनीत नावाचा, तो कोट्याला शिकायला होता आणि त्याचा काल रिझल्ट लागला. 4 लाख मुलं बसले होते त्या परीक्षेमध्ये आणि त्याला 95% मार्क मिळाले, तरीही तो नाराज होता. कारण तिथे जे परीक्षेचे पेपर असतात त्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे आणि त्याला 99% मार्क पाहिजे होते. म्हणून आताच तो कामाला लागला. पुढच्या वेळेस एप्रिल महिन्यात पुन्हा पेपर आहे, त्या पेपरमध्ये मी ते राहिलेले मार्क पूर्ण करीन आणि पूर्ण मार्क मिळवेल ही जिद्द त्यांनी धरली आणि कामाला लागला. तो 14 ते 15 घंटे अभ्यास करतो. एका खोलीमध्ये स्वतःला अभ्यासासाठी झोपून देतो. आज इथपर्यंत पोहोचला. त्याची सख्खी बहीण मोठी ती IT इंजिनियर झाली. तिला 15 लाख रुपयाचं पॅकेज जाहीर झालं. ते हैदराबादला पुढच्या महिन्यात जाहीर होणार. जिद्द आणि चिकाटी असते ते अशी मुलं जन्माला येतात आणि ते आपलं जीवन घडवतात. तसं जीवन तुम्हाला घडवायची इच्छा आहे का? जर असेल तर खेळायच्या वेळेस खेळा, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करा. वर्क व्हाय नो वर्क, प्ले व्हाय नो प्ले, दॅट इज द वे टू बी हॅपी अँड हेल्दी. एवढं बोलून मी तुम्हाला शुभाशीर्वाद देतो आणि तुम्ही हे सर्व 2 मन लावून ऐकलं त्याबद्दल तुमचं कौतुक. जय बालाजी, जय श्री साईनाथ महाराज, जय गुरु. मदर्स फादर्स डे, मातृपितृ दिन आहे 14 फेब्रुवारी आणि पुलवामा अटॅक ब्लॅक डे देखील आहे. तर पुलवामामध्ये जे हुतात्मे शहीद झाले त्यांना आपण श्रद्धांजली वाहूया. आणि आज योगायोगाने मणिध्यानी नसताना देखील, कल्पना नसताना देखील की काही माणसाच्या इच्छा पूर्ण होतात, तशीच आज माझी देखील इच्छा पूर्ण झाली. आणि माझी आई आणि माझे बाबा इथे आले आणि यापेक्षा आनंद मी शब्दात देखील सांगू शकत नाही. असं म्हणतात, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. तुम्हाला आता सविस्तर शब्दामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. समजलंय का तुम्हाला? यस या नो? तर गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर मला कधी अशी वेळ मिळाली की आई बाबांचं समोरासमोर कौतुक करावं, पण मी लहानपणी ज्या संस्कारात वाढले की माझे बाबा नेहमी बिझी असायचे की प्रत्येक गोष्ट आम्ही बघत गेलो आणि शिकत गेलो. कधी सांगायची गरज पडली नाही. त्यांचे जे संस्कृत श्लोक असतील ते ऐकले, ते पाठ झाले. त्यांच्यामध्ये जे गुण आहे ते गुण आत्मसात केले, ते लिहायचे. मलाही वाटलं की मी लिहून बघावं, कविता करायची. मी सुद्धा मग कविता करायला सुरुवात केली. घरामध्ये अनेक लोक यायचे, चर्चा व्हायची, ते शब्द फक्त कानावर पडायचे, ते आम्ही ऐकत गेलो. की अनेक लोक सल्ला घ्यायला येत होते आणि त्यांना मार्गदर्शन फक्त करत होते, आम्ही फक्त बघत होतो. अनेक संस्कार हे घरातून मिळत असतात, बाळगुरू घरातून मिळत असतात, हे काही खोटं नाही. आणि त्यामुळे एक संघर्ष करण्याची वृत्ती, संघर्ष करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये होती. त्यांनी जीवनामध्ये खूप मोठा संघर्ष केला. 14 नोकऱ्या त्यांनी केल्या आणि त्यांचं नाव, त्यांचं वजन यामध्ये खूप ताकद आहे. कारण
नगर परिषद मध्ये एक काम करत असताना सीओ त्यांना घाबरायचे, तर त्यांनी खूप म्हणजे कडक आणि शिस्त असलेले असे शिक्षक म्हणून नामांकित आहे आणि मला त्यांचा अभिमान आहे. तर बरेच वर्ष पगार देखील होत नव्हता, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बरेचसे त्यांचे हे करून तिथं जाऊन बसून अनेक शिक्षकांचा पगार मंजूर करून घेतला. बरेच असे त्यांनी एक अभिमान वाटावा अशी त्यांनी कामं केलेली आहे. आणि आज मी इथे उपस्थित झाले, मला 2 शब्द सांगण्याची संधी मिळाली. माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, आई वडील माझे थोर काय सांग त्याचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार, आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार, तळपत्या उन्हात अनरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. नवीची चांदणी तू चंद्राची कोर, शीतल तुझी छाया ग मला हवी जीवनभर. तुझ्या छायेमध्ये उभे आयुष्य जगेन, आई देवापाशी ग आई तुझाच माझे. आई माझी मायेचा सागर वो है वीर सैनिक वतन के जो शूरवीर कहलाते हैं, तिरंगा लेकर हाथों में भारत माँ की गोद में खुशी खुशी सो जाते हैं. वीर शहीद की माँ से पूछो जो अपना बेटा खो देती है कलाई अपने भाई की, वो बहन फूट फूट कर रोती है. मैं तो बस दुश्मन से लड़ता हूँ, दुनियादारी से तेरी लड़ाई है. मेरी नजरों में मेरी सजनी तू मुझसे भी बड़ी सिपाही है. कर गई पैदा तुझे उस कोख का एहसान है. सैनिकों की रक्त से आबाद हिंदुस्तान है, आबाद हिंदुस्तान है.